मराठी सक्तीची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार. मर्गिवरी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई होणारच. मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. मुंबई महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित. या बातमीचं महापौर ऋतू तावडेंकडून खंडन. वारंवार महापौर शब्द लावून राजकारण करणं थांबवा म्हणत. या प्रकरणात जनसंपर्क विभागाच्या तानाजी कांबळेंची कसून चौकशी करा, महापौरांची माहिती. महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च प्रस्तावित. पण महापौरांना गेल्या 38 दिवसांमध्ये एकदाही अस्वच्छ जुहू किनाऱ्याची पाहणी करायला वेळ मिळत नाही. लोकशाही मराठीकडून सवाल उपस्थित. अमेडिया कंपनीचं मुंढवा जमीन खरेदी प्रकरणाला राजकीय रंग नको म्हणून महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रकरण प्रधान सचिवांकडे वर्ग. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचा कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, सूत्रांची माहिती. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. जुन्नरमधील पिंपळवंडीतील घटना. नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमांना सूचना. तात्काळ जुहू बीचवरील कचरा साफ करण्याचे आदेश. पुण्यातील गोवर्धन दुधाचे नमुने तपासणीसाठी एफडीएनं घेतले. मात्र तपासणीचं पुढे काय झालं याची माहिती अद्याप अस्पष्ट. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.